भाषा सध्या प्रचंड वादाचा विषय आहेच. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय की या भाषांवर, खास करून अभिजात भाषांवर सरकार नेमकं खर्च किती करतं? भाषा प्रचार, प्रसार, शिक्षण यासाठी त्या राज्याचं सरकार तर खर्च करतंच, पण त्यात केंद्र सरकारही किती खर्च करतंय? हिंदुस्तान टाइम्सने RTI अर्थात माहिती अधिकार याचिकेअंतर्गत विचारलेल्या माहितीत अतिशय इंटरेस्टिंग आकडे दिसत आहेत. 2014 ते 2025 या काळात केंद्र सरकारने संस्कृतच्या प्रचार, प्रसार आणि संवर्धनासाठी 2532 कोटी रुपये खर्च केले. तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि ओडिया या भाषांना मिळून 147 कोटी रुपये देण्यात आले आहेत. तमिळला 5%, कन्नड आणि तेलुगूला 0.5%, तर ओडिया आणि मल्याळमला 0.2% पेक्षा कमी निधी मिळालाय. आता बघा, भारतात तमिळला सर्वात आधी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, 2004 ची ही गोष्ट. पण त्या भाषेच्या तुलनेत संस्कृतला मात्र 22 पटीने जास्त निधी मिळालाय. 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 21.99% लोक हे तमिळ, तेलुगू, मल्याळम, ओडिया आणि कन्नड भाषिक आहेत. विशेष म्हणजे 2014 ते 2025 याच काळात सरकारने हिंदीसाठी 426 कोटी रुपये निधी दिला. आणि गंमत म्हणजे हिंदीला अभिजात भाषेचा दर्जा लाभलेला नाही. आता मराठीची गोष्ट. मराठीला नुकताच म्हणजे 2024 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. देशात आता मराठीसह 11 भाषांना हा दर्जा लाभलेला आहे. मात्र अभिजात भाषा म्हणून जो निधी मिळेल तो मराठीच्या भल्यासाठी कसा वापरला जाणार याचा अजून काहीही ठोस रोडमॅप दिसत नाहीये. आणि या साऱ्यात महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी सक्तीची चर्चा आहेच. मराठीच्या मागे खरंच सरकारी आर्थिक बळ आणि इच्छाशक्ती उभी राहणार की सगळ्याच पोकळ बाता? कुसुमाग्रज म्हणाले होतेच की माझी माय मराठी, डोक्यावर रत्नजरीत मुकुट आणि अंगावर फाटकी वस्त्र लेवून मंत्रालयाच्या दारात उभी आहे. हे चित्र कधीतरी बदलायला हवंच ना.